एदसे चरित्र केले नारायण सारी
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने 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 हे नारायण
जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखीत आहे हे सोंग या रूपे सारिले अनंते हे सोंग या रूपे सारिले अनंते पुढे ही बहुत करणे आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार हे सोंग या रूपे सारिले अनंते पुढे ही बहुत करणे आहे पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी माता साष्टांगाचा दंडवत दुसरी वंदू शारदा जी चतुराननाची आत्मदा वाक सिद्धी पावी सहजा तिच्या चरणवता दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जयाचिनी पुण्य पावन होती दया माझ्य दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती दया माझ्य दंडवत रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती लेखा दया माझ्य ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा मस्तक हे पाया सात दिवसापासून चालत आलेला हरिनाम सप्ताह माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून हा उत्सव चालू आहे। त्या अनुषंगाने श्रीमद भागवताची कथा 7 दिवस श्रवण केली। कार्यक्रम चातुर्मासाचा 4 महिन्याचा असू द्या, 1 महिन्याचा अधिक मासाचा असू द्या,
7 दिवसाचा सप्ताह असू द्या, एका दिवसाचा एका असू द्या, त्या कार्यक्रमाची सांगता आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय होत नाही. पिंडाल मध्ये कार्यक्रम झाला, काल्याचं कीर्तन झालं, कार्यक्रम संपला असं वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून कालारूपी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, सद्गुरु जगन्नाथ महाराज, भालचंद्र महाराज, सद्गुरु बाजीराव महाराज, गुरुवर्य रामदेव रामधन बाबा आणि समस्त साधू संत मंडळींना साष्टांग प्रणिपात. कालारूपी कीर्तनाला संगीताची साथ देणारे समस्त संगीत संच, संवादिनी वादक हरिभक्त परायण शेषराव भाऊ आसवले, मृदंगाचार्य रत्नाकर दादा उईके, गायनाचार्य सूर्यभान भाऊ गुंजेकर, पुरुषोत्तम दादा पिटकुले, उपस्थित आमचे वारकरी भजनी मंडळाचे संत प्रेमी, वाङ्मय प्रेमी आमचे गानफाडे बाबा. आमच्या संचामध्ये किमान 12-15 वर्ष ज्यांनी विनेकर्याचं काम करून हरिपाठ भारूक केलं, पण आज शरीर थकलं. कधी कधी शरीर थकतं पण मन तरुण असतं. भेटीच्या आवडीने ते शरीर याच्या अवस्थेत आहे की नाही हे कधी भान नसतं, पण एक आवड अंतकरणामध्ये असून कालारूपी कीर्तनाला उपस्थित झालेले आमचे हरिभक्त परायण नागरकर महाराज, फार ऋण आहे आमच्यावर त्यांचं. हरिभक्त परायण आमचे वासाडे बाबा, किशोरदादा वासाडे, गुरुनोले आबाजी, उपस्थित समस्त ग्रामवासी, सुंदर शिष्टीम देणारे विनेकरी, टाळकरी, माळकरी, पंचकृषीतून बरेचसे चेहरे काल्यासाठी आले. भगवत प्रेमी समस्त ग्रामवासी शिरपूर, आपणास वंदन करून कालारूपी कीर्तनाला प्रारंभ. सगळ्यांना माझ्या प्रकृतीची जाण असल्यामुळे मी अर्धा पाऊण तासामध्ये कालापर्यंत क्षमा करा. जसं एकदा देवाचं भजन विठ्ठल महाराज. कालामंजन प्रसाद, कालामंजन प्रसाद. तशा प्रकारे एखादा चतुर असणारा कामगार, चतुर असणारा प्रपंची एखाद्या ऑफिस मध्ये ड्युटीला आहे, त्याला काही कारणास्तव 7-8 दिवस सुट्ट्या माराव्या लागल्या तर मारण, पण तो पगाराच्या दिवशी कोणी सुट्टी मारणार नाही. तद्वत जानता परमार्थी सप्त्याला 7 दिवस येणं झालं नाही झालं, पण तो काल्याला आल्याशिवाय राहणार नाही. का? काला म्हणजे प्रसाद. महाराज, या प्रसादामध्ये का असते हो? लाई आणि पोळी आम्हाला घरी करून खाता येते दादा. हा प्रसाद एवढा सोपा नाही, घरी करून खाता येत नाही. घरी खाल्ल्या जात त्याला पोहे म्हणतात. एखादी बाई घरून प्रसादासाठी, आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे, काल्याला येताना बाई रिकाम्या हाताने येत नाही, प्रसाद आणतं. कोणी पोहे आणन, कोणी लाई आणन, एखादीच्या घरी लोणचं असन ते आणन, एखादी बाई दही आणन, आपापल्या घरचं साहित्य काल्यासाठी आणतात. पिंडालपर्यंत ते साहित्य येतपर्यंत तिच्या वाटीत पोहे असते, तिच्या वाटीत दही असते, तिच्या वाटीत लाई असते. पण जसं ते पिंडालमध्ये आलं आणि काल्याच्या भांड्यात पडलं, त्याला कोणी पोहे म्हणत नाही, त्याला कोणी लाई म्हणत नाही, त्याला कोणी मुरले म्हणत नाही.
त्याला काला म्हणतात. का? या ठिकाणी ही जागा साधारण नाही, जिथं कथा आहे, कीर्तन आहे, काला आहे, ती जागा साधारण नाही. या ठिकाणी दोन माणसं उपस्थित आहे. कोण आहे? एक संत आहे आणि दुसरे भगवंत आहे. संत काला करतात, भगवंत काला करतात. काला करण्याचा अधिकार दोघालाच आहे. काला कोणी तिसरं करू शकत? काला दोन व्यक्ती करतात. काला संत करतात, काला भगवंत करतात. काला करती संत जन, काला करती संत जन, संत जन देव संत करतात आणि काला साधूला काला करायचा अधिकार आहे आणि काला करायचा अधिकार भगवंताला आहे. एकच टाळी झाली चंद्र धागे वाळवंती, एकच टाळी झाली चंद्र धागे वाळवंती. आणि देवही काला वाढतात. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीला. मग काल्यासाठी काही मर्यादा साधू संतांनी सांगितल्या, काल्याचे काही नियम साधू संतांनी सांगितले. काल्याच्या दिवशी करणारं कीर्तन बंदिस्त आहे. काल्याच्या कीर्तनकाराने भगवंताचं चरित्र ज्याच्यामध्ये वर्णन केलंय, संतांचा तो अभंग घ्या. मग आपण जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी, वैराग्याचे महामेरू, भक्तीचा कडक चढवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, देहू निवासी तुकोबाराय महाराजांचा भगवंतांनी गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं वर्णन, ते चरित्र कशासाठी केलं, का केलं, हे सगळं प्रश्नाचं उत्तर सांगणारा अभंग. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सुंदर वर्णन देवाच्या चरित्राचं करतात. ये जसे चरित्र केले नारायण रे, ये जसे चरित्र केले नारायण रे, रंगत
देवाने अनेक अवतार घेतले, तुम्ही ऐकलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. ज्या वेळेला अधर्म वाढला ना दादा, पृथ्वी तलावर भगवान प्रगट झाले. ज्या वेळेला मत्स्य अवतारापासून कल्की अवतारापर्यंत 24 अवताराचं चिंतन शास्त्रामध्ये आलं. अनेक अवतार. हा नामदेव महाराज म्हणतात, अनेक सुनाओ अनंत अवतार घेसे बनतात. बनवारू तो पारू दीनाला अनंत अवतार देवाने घेतले. 24 श्रीमद भागवतात सांगितले, पण देवाने अनंत अवतार घेतले. अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखले मी त्याचे हा परक्मा देवी वरू खूण. अनंत अवतार. पण महाराज सगळ्या अवताराचं चिंतन बघा. मत्स्य अवतारामध्ये देवानं काय काम केलं? मत्स्य अवतार घेतला देवानं जल प्रलयाच्या वेळेला. मग काय केलं? राजा मनूची नाव पल्याळ लावली. मर्यादित कार्य. देवानं कुर्म अवतार घेतला. काय केलं त्या अवतारात? मंथनाला मंदराचल पर्वताला खालून आधार दिला. देवानं वरा अवतार घेतला. वरा अवतार काय केलं? हिरण्याक्ष मारला. मला सांगा, बाकीचे सगळे अवतार मर्यादित कामापुरते झाले. मर्यादित जगाच्या पाठीवर अमर्याद कामासाठी एकच अवतार आहे. राम अवताराचं चरित्र मर्यादित आहे. हा मर्यादित. कृष्ण अवताराचं चरित्र बहुआयामी आहे. हे चरित्र सगळ्यांना सुख देणार आहे. सगळ्यांना, प्रत्येक वर्गातल्या माणसांना. राम अवतार मर्यादित अवतार, मर्यादित चरित्र आहे. कृष्ण चरित्र म्हाताऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत कामाचं आहे. का? भगवंताने भगवद्गीता सांगितली. त्या गीतेचं चिंतन जर केलं सद्गती प्राप्त आहे. म्हाताऱ्यांसाठी, तरुणांसाठी आनंद देणार आहे. एकदाची गोष्ट आहे. देवाचा नातू, देवाचा मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध. अनिरुद्धाच्या लग्नाची तयारी. अनिरुद्धाचं लग्न कोणासंग झालं?
उशे सोबत सगळ्याला माहित आहे दरवेळेला भागवत ऐकलं अख्खं पाठ झालं उशे संघ झाला आता उशे संघ झालं आणि ते लग्न झालं ज्या वेळेला वरात निघाली बाणासूर दैत्याकडे आता त्या द्वारकेमध्ये सगळ्यात म्हातारे आणि प्रमुख कृष्ण होते नाथाचं लग्न कृष्ण म्हातारे सगळ्यात पहिल्या रथावर देव बसले सगळ्यात पुढं आणि कृष्णाचा रथ बाणासुराच्या नगरीमध्ये प्रवेश करतो आता नवरदेवाची वरात आली गावातल्या सगळ्या तरण्या पोरी 20 वर्षाच्या 22 वर्षाच्या आरतीचे ताटं घेऊन फुलं घेऊन पूजा करत आहेत प्रवेश करत आहेत नवरदेव कोण होता लग्नात त्या अनिरुद्ध देवाचा नातू नवरदेव आणि नाताच्या लग्नामध्ये आजा पुढच्या गाडीवर बसून निघला गावातल्या सगळ्या तरणी म्हणे का हाच नवरदेव आहे नीट आहे का नाताच्या लग्नामध्ये आजाले पाठवलं हाच नवरदेव आहे कोणी म्हणन का देव म्हातारपणामध्ये एवढा फिट होता मयासारखा नाही पण फिट आम्ही येडे वाकडे आहोत कोणी शिदे गेले कोणी आडवे फुगले कोणी उभे फुगले कोणाने कापलं तर मुठभर मास नाही पण देव म्हातारपणात एवढे फिट होते की नाताच्या लग्नात आजाले नवरदेव समजाव एवढे देव फिट होते एवढे देव तरुण होते मग तरुणांनाही आनंद देणारा आहे समोर अनेक चरित्र आहे देव बालकांना आनंद देणारा आहे अत्यंत देवाचं चरित्र हे जसे हे चरित्र केले चरित्र केले नारायण बालपणाचं चरित्र तुकोबा प्रथम चरणामध्ये सांगतात चरित्र कसं आहे देवाचं हे जसे चरित्र भगवंतांनी अद्वितीय चरित्र केलं बालपणात हा देव रांगत रांगत एकदा निघाले यमुनेच्या काठावर आणि महाराज यमुनेच्या काठावर गेल्यानंतर त्या काठावरची माती देवानं हातात घेतली बाळकृष्ण आहे 1.5 वर्षाची आणि ती माती हातामध्ये घेऊन देवाला तोंडात टाकली बलराम दादानं बघितलं आणि दादा पळत आले ए आई 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 तुझ्या कानानं माती खाल्ली त्यावेळेला आईनं एवढी काळी घेतली आणि काळी घेऊन धावत आली ए काना आमन का केलं तू माती खाल्ली ना कोण सांगलं बलराम दादानं सांगलं देव म्हणाले आई गब्या आई गब्या आई खादे आई गब्या आई गब्या आई गब्या आई गब्या आई खादे बाती आई गब्या आई खादे बाती आई गब्या ए बलराम दादा 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 खोटे बोलतो आड घेतो मागणी आई गब्या आई गब्या आई गब्या आई गब्या नाही का बरं नाही खाल्ली आमन आईनं म्हणलं तुला माती खाल्ली नाही ना चोरी केली नाही त्याला भय कशाचं आमन देव म्हणतो आई नाही खाल्ली ग नाही खाल्ली बरं नाही खाल्ली आमन आमन देव म्हणाले मी जर आ म्हणलं नाही तुझीच गती बरी नाही
मला म्हणू नको आ म्हणाले नव्हतं. हा मी आ म्हटलं माया तोंडातलं तू पाहू शकत नाही. हा आईनं काडी घेतली, देवाला मारायला लागली. आई देव विनंती करतो, आई मला मारू नका, मारू नका. नाही खाल्ली कमी, बरं नाही खाल्ली तर आमन. ऐका ना, आई पुढं जगाचा बाप हतबल झाला आणि माझ्या परमात्म्याने आ म्हटलं. जसं म्हटलं अनंत ब्रह्मांडे उदरी, ब्रह्मांडे मे महिन्याचा समय आहे. दुपारी 12 वाजता आपण एक सूर्य पाहू शकत नाही. एक सूर्य 12 वाजता, सूर्याकडे 10 मिनिट 15 मिनिट मे महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता नाही पाहू शकत. अनंत सूर्य तसे तेजोमय, 1-2 सूर्य नाही, 1-2 नाही, अनंत सूर्य, अनंत चंद्र, अनंत पृथ्वी, अनंत ब्रह्मांड देवाच्या मुखामध्ये आईला दिसलं. आई बेशुद्ध होऊन खाली पडली. देवाने मायेचा प्रयोग करून आईला सावध केलं. अनेक लीला बालपणापासून देव करायचे. हा मावळ भट आलता, पुतना आली, मावळ भटाची बजेट लावली, पुतना मारली. कपट्या मावळ भटा दिले पिंडदान. माय बाप एक दिवस अनेक लीला करत असताना भगवंतांनी सर्वांना सुख देण्यासाठी गोपाळांची टोळी निर्माण केली. गोपाळांची. आणि दादा एक दिवसाची घटना आहे. त्या वेळेला देव सारे गोपाळ, सारे गोकुळवासी समुद्र स्नानाला निघाले आणि सगळे गोपाळांना घेऊन भगवान समुद्र स्नानाला जात असताना मध्ये मध्ये अनेक दैत्यांचा नाश केला. काकबगरिता अनेक गवळणी देवाकडे यायच्या. अनेक गवळणी श्री राधा प्रभूकडे नेहमी यायची. एक दिवस गोकुळामध्ये कृष्ण राधेकडे जातात. तिकडे झाल्यावर जे होतात शरीर सुखात, ही घटना राधेच्या नवऱ्याला कळली. एक दिवस राधेनं राधेच्या नवऱ्यानं राधेला म्हटलं, डबा दे ग, मला गायाकडे शेताकडे जायचं आहे. डबा घेतला, बाहेर निघाला, मागच्या खोलीमध्ये जाऊन बसला. मागच्या खोली राधेनं सगळं काम केलं. नंद बाबाकडे आली.
भगवान कृष्ण परमात्म्याला राधेने घेतलं आणि घरी गेली. राधेचा श्रृंगार केला. कृष्णाचा काय श्रृंगार केला? मुकुट घातलं, मोर मुकुट, पितांबर, सुंदर पितांबर घातलं, कानामध्ये कुंडल घातले, मयूर पिच्छ त्या मुकुटाला लावलं आणि काजळाचे डाग देवाच्या चेहऱ्यावर कोणी डीठ होऊ नये म्हणून लावली. राधा बसली. देवा किती सुंदर आहे रे, काय सौंदर्य आहे. पंढरीचा निडा, लावण्याचा पुतळा, विठू देखी याला डोळा बाई, काय काय सौंदर्य आहे. राधा म्हणाली, मोठा असता तर जमत होत रे, लहान आहे तू. देव म्हणाले, मोठं होऊ का? मग होऊ का मोठं? राधा म्हणाली, मोठं होता येते ना, मला सांग मोठं होऊ का? हो बर. देवानं 22 वर्षाचं चीर तारुण्य रूप धारण केलं. राधेनं प्रभूचं ते रूप बघितलं. देवा काय आहे, काय सौंदर्य आहे, का द्वितीय रूप आहे, काय महाराज ते बघितलं आणि देव व राधा सुंदर अशा पाळण्यावर झुलू लागली. झुलत राधा संग झुलत. आता रोज राधा जायची, परमात्म्याला घेऊन यायची. बघितलं त्या दिवशी मालक झोपलाय, बसलाय माग. देवाला आणलं आणि देवानं मोठं रूप घेतलं. देव आणि राधा झुलत होते घरामध्ये, बोलत होते. तो तिचा मालक बाहेरून दरवाजा ठोकू लागला. ए राधे, उघड दार, दार उघड. राधा म्हणाली देवाला, देवा माझा देहाचा नवरा आलाय, काहीतरी बजेट लाव, नवरा आलाय. देव म्हणे का करू? तू लहान हो जसा होता तसा एवढाच हो. म्हणे लहान हो, आता मंत्रच बोलला मी, माहितच नाही, बोलून गेलो मंत्र. म्हणे माझा नवरा आला. अरे लहान होई ना. देव म्हणे खरं सांगतो राधे, भुलून गेलो ना मंत्र. पण एक काम कर, बोत्री आणि बोत्री एक वाकडान पांघरून झोपतो. राधा म्हणे येडा का खुळा रे देवा, ते बोत्री ओढून बघ आणत. ते बोत्री पांघरली, देव झोपले. दरवाजा उघडला, तिचा नवरा आला. कोण होतं घरात? राधा बोलली तुला. कोण होतं? कोणी नाही. कोण होतं? झोपून इसलं बाजूवर कोणीतरी. रागानं बोत्री ओढली त्यानं. कोण आहे येतं झोपून? जशी बोत्री ओढली त्याले तिची बहीणच झोपून भेटली. बहीण झोपून होती. अहो माहित ताई तू कवा आली? ते म्हणे अरे दादा तू शेताकडे गेला, मी आली. ताईनं मी बोलत होतो, येदसे चरित्र केले Hare
आजच्या लीला केल्या देवानं अनंत. एक दिवस देवाचे डोळे आले होते. डोळे याची बिमारीच कमी झाली. आता पहिलं डोळे येत होते, लाल लाल डोळे, चिपण निघायचा अर्धा किलो. आता या 10 वर्षामध्ये ती बिमारी दिसतच नाही, कमी पडली. काय माहित बा, कोरोना पासून गेले का आंधी गेले. पहिलं ते डोळे येत, देवाचे डोळे आले. एक म्हातारी आली, म्हणे यशोदे, नुकतं जन्मलेल्या बाळाच्या आईचं दूध डोळ्यामध्ये टाक. बिमारी चालते, म्हातारी चालली. जन्मलेल्या बाळाच्या आईचं दूध डोळ्यात टाक. देवाच्या या अवतारातल्या लीला अशा होत्या. देव त्या म्हातारीने म्हणे, मग दूध टाकाची पद्धत कशी आहे म्हातारी? हो ना, दूध टाकाचं डोळ्यात. म्हणजे ज्याले बिमारी आहे त्यानं दूध देव म्हणे, मग एक काम कर, कोणाच्या घरी बाळ जन्मलं? म्हातारी म्हणे, माहीत सून बाळतीन झाली. मग चाल म्हणे म्हातारी, मी दूध काढतो न मीच टाकतो. देवाले वर येतपर्यंत म्हातारीनं सोडलं का ना, एवढा बदमाश. देव होतेच लीला. एखादी देव गवळण रांगोळी काढत असली ना, मस्त रंग भरू द्यायचे, मस्त रंग. 1 घंटा, आता दिवाळीले बायाले रांगोळी काढाले स्वयंपाक लवकर होईल पण रांगोळी होत नाही. 1 दिवस काढलेली रांगोळी दिवाळी होईपर्यंत राखू ठेवते. डाले झाकण, टोपले झाकण, एवढ्या जाग्यात सडा टाकतच नाही ती. लक्ष्मी पूजेची रांगोळी, गाई गोधन, दिवाळी, भाऊबीज सगळं होईल तेच. नवऱ्यानं चुकून तुडवाव ती रांगोळी, त्याचा हलका निघत नाही. हलका तेवढी रांगोळी काढली त्या बाईनं. देव हलके नाही. गेले त्या रांगोळीवर, अष्टदळ काढता अंगणे, तयावर मोती चक्र पाणी. असा अभिषेक केला, लघवी केली का 2 किलोमीटर वाट गेली तिची. येथे चरित्र केले, मग महाराज, तुमच्या देवानं असं चरित्र केलं, तुमच्या देवाला काही लाज वाटतं का नाही? साधक काय प्रश्न विचारून सांगता येत नाही. बुद्धिवादी लोक काय प्रश्न विचारून सांगता येत नाही. हे चरित्र आहे का? कोणी गवळणीची वेणी धराव, दुसऱ्याच्या बायकाले हात लावाव, हे चरित्र आहे? तुकोबा सांगतात, अरे चरित्र नाही, सोंग आहे अभंगाचं 2रं चरण. सारिले आनंद हे
जे सोंग घेतलं देवानं, सोंग करत ना, सोंग करत का मूळ स्वरूप झाकून वेगळी लीला करत ते सोंग. दंडारी मध्ये दुसरं कधी कधी जुन्या काळात सोंग यायचं, सोंग यायचं. एका गावात महाभारताचं नाटक चालू होतं. द्रौपदीचं पात्र घेतलेला माणूस सुंदर होता. एवढा सुंदर गावातलं एक बाहेर गावचं पोरग ते नाटक पाहायला गेलं. नाटक पाहिलं, त्या पोराने ते द्रौपदीचं पात्र एवढं आवडलं का म्हणे राजा, श्रीमंताचं पोरग होत, काही असो हिच्या सोबतच लग्न करायचं. ते गेलं पात्र घेणाऱ्याच्या रूम मध्ये, म्हणजे द्रौपदीचं पात्र घेणारी बाई कुठे आहे, द्रौपदीचं पात्र घेणारी. तिथं जाऊन पाहिलं, बाई होता 5.5 फुटाचा, बाप्या पॅन्ट घालून बरमुडा घालून बिडी पेत होता. सोंग आहे हे सोंग आहे. देवानं सोंग घेतलं. मग बाबा तुमच्या देवानं असे सोंग का घेतले? तुकोबा सांगतात, सोंग घ्यायला अनेक कारण आहे. का सोंग घेतलं? ज्या वेळेला